दर्शनाचा साखरपुडा. आई, अगं ऐकतेस ना, मला यायला थोडा उशीर होईल. दारातून बाहेर पडताना दर्शना म्हणाली, अगं थोडं खाऊन तरी जा, डबा पण नाही घेतलास. आई म्हणाली, आई काळजी करू नकोस, आज आमच्या मॅडमचा वाढदिवस आहे, काहीतरी खाईन मी. बरं, पण लवकर ये, आज पाहुणे येणार आहेत, आईने सांगितलं. दर्शना थोडी नाराज होऊन म्हणाली, हो ग आई, येते लवकर, आणि ती घराबाहेर पडली. दर्शना एका पार्लरमध्ये काम करत होती. आईबाबांची एकुलती एक मुलगी, 12वी पर्यंत शिकलेली, अभ्यासात फारशी हुशार नव्हती, नेहमी जेमतेम मार्क मिळायचे. दिसायला साधी, सावळ्या रंगाची आणि उंचीनेही थोडी कमी, पण तिचा स्वभाव खूप गोड होता. सध्या ती 30 वर्षाची होती. आईबाबा तिच्या लग्नाच्या काळजीत होते, कारण आतापर्यंत तिचे 2दा साखरपुडे होऊन मोडले होते, त्यामुळे तिचं वयही वाढत चाललं होतं. दुपारी 3च्या सुमारास दर्शना घरी आली, पण तिच्या मनात सतत भूतकाळाचे विचार चालू होते. ती विचारात गडलेली असतानाच आई म्हणाली, दर्शना चल बाहेर, तुला बोलवत आहे. दर्शना आईचा हात पकडून म्हणाली, आई मला भीती वाटते, यावेळेस पण मागच्यासारखं झालं तर. आईने तिला थांबवत सांगितलं, नाही ग पोरी, काळजी करू नकोस, आम्ही मुलाबद्दल सगळी माहिती काढली आहे आणि त्यांनी तुला आधीच पाहिलं आहे. चल बाहेर ये. दर्शना आईसोबत बाहेर आली आणि तिच्या शेजारी जाऊन बसली. तेवढ्यात मुलाची आई म्हणाली, मी दर्शनाला लहानपणी पाहिलं होतं आणि 2 महिन्यापूर्वी जयंतच्या लग्नातही पाहिलं. विजय, सांग कशी वाटली तुला दर्शना? तेव्हा दर्शना आणि विजयची नजरानजर झाली. विजय दिसायला साधा होता. त्याला त्याच्या वडिलांची नोकरी मिळाली होती. त्याचे वडील पोस्टात काम करत होते, पण गेल्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला होता. विजय म्हणाला, आई मला दर्शनाशी थोडं बोलायचं आहे. घरच्यांनी होकार दिला. विजय काही बोलणार त्याआधीच दर्शना म्हणाली, विजय, तुम्ही मला काही विचारण्याआधीच मी माझा भूतकाळ सांगते. माझे 2दा साखरपुडे होऊन मोडले आहेत. पहिल्यांदा मुलाने साखरपुड्यानंतरच सांगितलं की त्याला मुलगी पसंत नाही. जर पसंत नव्हती तर साखरपुडा का केला? तर म्हणाला, बाबांच्या हट्टासाठी केला. आणि दुसऱ्यांदा साखरपुडा होऊन 1 महिना झाला होता. लग्नाची तारीखही ठरली होती, पण अचानक फोन आला की मुलाला दुसरी मुलगी आवडते आणि तो तिच्यासोबत पळून गेला. हा माझा भूतकाळ आहे. दर्शनाचं असं स्पष्ट बोलणं विजयला खूप आवडलं. तो तिच्याकडे पाहतच राहिला. दर्शना म्हणाली, आता तुम्हाला मला काय विचारायचं होतं? विजय म्हणाला, दर्शना, मला खोटं बोलणं अजिबात आवडत नाही. माझा निर्णय मी आज सांगतो. दर्शना थोडी घाबरली होती, पण ती होकार आणि नकार दोन्हीसाठी तयार होती. थोड्याच वेळात विजयने आईला काहीतरी सांगितलं आणि त्याची आई म्हणाली, आम्हाला मुलगी आवडली आहे, तर मग साखरपुडा करूया. आणि एक गोष्ट, लग्न पुढच्याच आठवड्यात करूया. दर्शनाला काही क्षण काही समजलंच नाही. तिने विजयकडे पाहिलं. तो हलकासा हसला. लग्नाचा दिवस आला. सोहळा छान पार पडला आणि दर्शना तिच्या सासरी गेली. कथा जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.